चला मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. चला युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाचे 12 मॅन आयडी घेऊन या, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल हे देखील लक्षात असू द्या. मॅचला सुरुवात करायची आहे. एक ओव्हरच्या आतमध्ये जर तुमच्या आयडी या ठिकाणी पोचले नाही तर पॅनल्टी दिली जाईल. आयडी आहेत परंतु गाडीमध्ये राहिलेत, एक ओव्हरच्या आतमध्ये जर या ठिकाणी आले नाही तर तुम्हाला पॅनल्टी ही दिली जाईल. चला मॅचला सुरुवात करायची. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय रुपेश दांडेकर आणि त्यानंतर आपण सागर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. पहिला बॉल ऑन साइडला, एक सिंगल ही पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र उफण केलं गेलंय. पहिल्या बॉलला फेस करत असताना एक सिंगल मात्र रुपेश दांडेकरांनी या ठिकाणी पूर्ण केली आहे. युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आई गावदेवी षष्टीकर पाडा ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. तसंच शिल्काचा पुढचा बॉल ऑफ साइडला लॉफ्ट करायचं होतं, मात्र झेलच्या स्वरूपामध्ये सागर बाद होतील. धक्का क्रमांक पहिला, सागर आउट. संदेश दांडेकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरचा मॅच. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. तसंच शेलका चांगली बॉलिंग करतोय आपल्या संघाकरिता. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हवाई हल्ला केलाय ऑन साइडला. भावेश हो हो, झेल मात्र सुटला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने मात्र या ठिकाणी धावफलक पोचलं गेलंय. ते म्हणजेच 3 याकड्यावरती थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. स्ट्रगल मात्र या ठिकाणी करावे लागतात क्रिकेटच्या या पटलावरती. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रुपेश दांडेकर आणि संदेश दांडेकर. रुपेश दांडेकर यांचं वर्णन केलं तर निश्चितच पायगाव या गावामधूनच त्यांनी मात्र क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शिक्षणाकरता मामाच्या गावी मात्र निश्चितच पाहायला मिळाले होते, परंतु आज गावच्या क्रिकेट संघामधून आपलं नेतृत्व सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विच हिटचा फटका, गॅप मध्ये चेंडू पाहायला मिळतो. यस, चेंडू जाईल थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय चौकार. 4. डीजे अल्पेश इन द मिक्स. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची, अशी बारानं बंदाची सुपली सोन्याची, अशी बारानं बंदाची सुपली सोन्याची. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धावफलक पोचलं गेलंय, ते म्हणजेच एकंदर 7 आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेस आपण पाहतोय ओहो खराब क्षेत्ररक्षण. पहिल्या आयटम मध्ये मात्र आपण पाहिलं तर गोपाल होता, त्याच्याकडनं झाली मिस्टेक. चांगलं बॅकअप मिळालं रोशनच्या माध्यमातून, नाहीतर मग चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना झाला असता. परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संदेश चांगले बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा सज्ज झालं ऑन स्ट्राइक वरील संदेश. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय ऑन साइडला मिड विकेट बॉल लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार 6. शेवटचा बॉल यावेळी देखील चांगला तडा नाही. ऐ आवडा बॉल कुत्ता येईल तर तू ठेशील का काही? अरे तो माणूस असता तर तुला काय सांगायचं भोशाण्यात येताना ते हवेला गाड्या रेखत ते आवडा काळे रायचे बॉल रेखतो आणि म्हणून ही आहे अमर कोहलीची खासियत. तिथं चांगली धून अमर कोहलीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी वाजवले जात आहेत. अगदी प्रेक्षकांचं देखील मनोरंजन गाण्यांच्या माध्यमातून केलं जातं. षटकाची झाली या समाप्ती. एक षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला फटका सुंदर आहे. गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स न बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मिळतील 4. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती चौकार येतोय. भावेश शेलका बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढील बॉल हवाई हल्ला ऑन साइडला उडवलाय. रुपेश दांडेकरचा शो मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन झालाय. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती षटकार 6. यावेळेस काय फटका, काय सांगायचं आहे. सासू मेली खोकून, जावई आला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. काय जबरदस्त षटकार रुपेशच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. परंतु बॅटर 90 घेतो की हे माहित नाहीये, पण सध्या तरी एकदम स्ट्रॉंग स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळालेत. परंतु रुपेश दांडेकर याच्याबद्दल म्हणायचं झालं तर त्याला भात चालत नाहीये, फक्त भाकरीच खातो. ही भाकरींची ताकद दाखवली आहे त्यांनी या ठिकाणी. ओहो, यावेळेस चर्चा काय थोडी केली, परंतु दुसऱ्या बॉल वरती भावेश देखील कमी नाहीये. त्यांनी मिळवले अक्षरशः रुपेश दांडेकरची एक मोठी विकेट. जावं लागेल रुपेश दांडेकरला दगाऊटच्या आश्रयाला. वारा तर या ठिकाणी जरूर मोठ्याने वाहू लागलाय. चेंडू फेकून झाले 3 चेंडूचा खेळ मात्र इथून अजून बाकी आहे. षटकातील पुढील बॉल
ओहो, वाईट यॉर्करचा मारा केला होता, पंच सहमत नाहीयेत. प्रवीण सुतार सरांचा वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. येस, गोलंदाज अगदी ते व्हाईट रेषेच्या मधोमध कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये दिसतोय, परंतु आपण या ठिकाणी अंपायर कॉलच्या नुसार जाणार आहोत. अंपायर कॉल जो असेल तो मात्र या ठिकाणी मान्य करावा लागेल. इट इज अ व्हाईट बॉल. यावेळेस पॉइंटला चेंडूला ढकललंय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला स्टॉप करण्यामध्ये अयशस्वी ठरले गेले थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरता येतो चौकार. फलंदाज आपण पाहिला तर राकेश ठाकरे. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धावफलक 4 ने पुढे सरकले, पोचले गेले ते म्हणजेच 30च्या घरामध्ये 30 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पुन्हा एकदा 2 मात्र पूर्ण होत आहेत. दोन्ही टीमची टोटल पाहिली तर पोचली जाईल 32 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल डिफेन्स केलाय सॉफ्ट हँड ने. यावेळेस शॉर्ट मिड ऑफला एक ही धाव आली नाही या बॉलवर, म्हणजेच हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलने निश्चित दुसऱ्या षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पहिल्या 16च्या सरासरीनं 32 धावा हा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 32. तिसरं षटक टाकण्याकरता युवा टॅलेंट पाहायला मिळेल. गोलंदाज गौरव जाधव आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. जमलर स्पोर्ट खुलांडे टीम अँड आई भवानी वंगणपडा टीमच्या दोन्ही संगणकांना आम्ही विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. गौरव जाधव च्या खात्यातील पहिला बॉल राऊंड विकेटनं खेचून मारायचा होता ऑन साइडला. बॉल अँड बॅट मध्ये चांगले मिश्रण झालं नाही. डॉट बॉल येतोय आणि ज्यावेळेस पहिला बॉल डॉट येतो त्यावेळेस थोडंसं कॉन्फिडन्स बॉलरचं देखील वाढलं जाते. पुढील बॉल
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. आता मात्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटर प्रेशर मध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण दोन चेंडू आपण पाहिले तर डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आहेत संदेश दांडेकर. ये कभी झुकते नहीं है, ये खड़े के खड़े रहती है, इसलिए उनको कहा जाता है संदेश दांडेकर. पुढील बॉल, अजून एक डॉट बॉल. वाह, काय जबरदस्त ही लेंथ मात्र पाहायला मिळाली. गुड लेंथ वरती ही लेंथ मात्र आपण पाहिली होती. तिथून मात्र बॉलला थोडीशी हाईट देण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. अजून एक येतोय डॉट. षटकातील पुढील बॉल, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 5 चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये आलेत. क्या बात आहे. लगेच आपण पाहिलं तर मग पदवंजी शिलगा यांचा हात खिच्यामध्ये गेलाय आणि खिच्यातून 200 रुपयाची कडकडीत नोट मात्र बाहेर काढली आहे. पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय गौरव यासाठी. यावेळेस हवाई हल्ला केलाय शतरक्षक जयच आहे. हो हो, कदाचित हा झेल पकडला असता तर विकेट मिड ऑन ओव्हर पाहायला मिळाली असती आणि कुठेतरी वसई तालुका आदिवासी असोसिएशनच्या इतिहासामध्ये ही नोंद मात्र कायम पाहायला मिळाली असती. उभरता सितारा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. तुम्हाला गौरव जाधवची बॉलिंग आवडली असेल तर. बॅक टू बॅक आपण या ठिकाणी पाहिले तर 5 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले होते, परंतु शेवटच्या बॉलवरती संधी मिळवली होती विकेट प्राप्त करण्याची आणि मात्र झेल ड्रॉप झाली आहे. षटकातील फ्रील बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, अखूड टप्प्याची लेंथ. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. ओ हो, झालंय तर काय. बालों में जेल, हाथों में तेल लगा कर आए हैं ये खिलाड़ी. 2 बार कॅच छोड़ दिया है आणि असंच म्हणावं लागेल, कारण 2 वेळा झेल मात्र ड्रॉप झाली आहे आणि दोन्ही खेळाडूंचा झेल मात्र सुटलाय. कदाचित झेल पकडला असता तर अडचणी वाढल्या असत्या बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे या क्रिकेटच्या पटलावरती. हे क्रिकेटचं रहस्य आहे. 2 झेल मात्र ड्रॉप झालेत. एक जीवनदान मिळाले गेले राकेशला, त्याच्यानंतर संदेशला देखील. पुन्हा एकदा अखूड टप्प्याची लेन होती.
इथून मात्र स्वतःला सावरावा लागेल. रोशन बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल देखील अकुल टप्प्याचा होता, परिपूर्ण रीड करू शकला नाहीये. षटकातील पुढील बॉल हॅप ट्रॅकर लेंथ, हुकचा शॉट 1 फूटला गेले रूम बनवला आणि तिथून मात्र काय जबरदस्त हा हुकचा स्ट्रोक राकेश ठाकरेच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. षटकार 6. घुमायला तो शेंबाडात बेकार लागला, खुरपून मारायला हो, काय सांगायचा डिझाय. योगेश वाघ यांचा आवाज तुम्ही मात्र ऐकला. अगदी प्रेक्षकांचं मन जिंकणार त्यांचं ते समालोचन नुसतं खेळाडूंना मोटिवेशन करत नाहीत, तर मग आलेल्या प्रेक्षकांना देखील मोटिवेशन करतायत, त्यांची देखील मन जिंकतायत ते योगेश वाघ. आणि त्यांचा आवाज तुम्ही आमच्या या ठिकाणी अमर कोळीच्या माध्यमातून ऐकता. पुन्हा एकदा ऍप टॅकल पुढे करायची होती. शतरक्षक खूप दूरवरनं पुढे आलाय. भावेश शेलका पुढे आला होता, तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण होतात. 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 45 लॉस 2 विकेट्स. 45 धाव संख्येवरती धावफलक पोहोचलं गेलंय. चेंडू फेकून झाले 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रिव्ह्यू घेतलाय का बाउन्सर साठी? पहिला बाउन्सर दिलाय, कदाचित हा बाउन्सर असेल तर मग त्याचा फेअर डिलिव्हरी असणार आहे, कारण बॅटरची हाईट देखील थोडी आहे, त्याच कारणास्तव हा दुसरा बाउन्सर देता येणार नाहीये. फेअर डिलिव्हरी. चेंडू फेकून झाले 3. धाव फलकावरती धावा लागायला गेल्यात 45 तिसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली होती. गौरव जाधव या गोलंदाजाकडनं युवा टॅलेंट, आणि त्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं होतं. हवाई हल्ला ऑन साईडला, चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू सो मच. धाव फलक पोचलं गेलंय 51 या आकड्यावरती. यावेळेस आमच्या सोबत जोडले गेलेत बंटी पाटील, गुणलेखनाचं काम करतायत यावेळेस भीमर, आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. खराब बॉल, त्याच्यावरती षटकार. षटकाराच्या साहाय्यानं धाव फलक पाहिलं तर मग पोचलं गेलंय, ते म्हणजेच 58 या आकड्यावरती. अजून एक मोठा बिग हिट. झेल सोडला, त्याचं भुगतान मात्र यावेळेस भरावं लागलंय. षटकारांची हॅट्रिक. धन्यवाद डीजे. अगोदर एक रिव्ह्यू घेतलाय तो. ओके, नो बॉल आहे का?
अँगल चेंज केलं होतं बॉलरनं, त्याच कारणास्तव हा देखील बॉल नो आहे. सिक्स्टी 65 रन. थ्री हिट आहे. 65 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. थ्री हिटचा बॉल. रोशन खूप महागडा ठरला गेलाय शेवटच्या ओव्हर मध्ये. ओहो, अजून एक नो बॉल. आणि यावेळेस आपण पाहतोय या बॉलरला मात्र दंडित केलं जाईल, या ठिकाणी स्टॉप केलं जाईल बॉलरला. दुसरा फ्रेश गोलंदाज वापरावा लागेल. 9 चेंडू मध्ये 10 चेंडू खेळलाय राकेश ठाकरे आणि 34 धावा त्याच्या नावावरती पाहायला मिळतात. अजून इथून आपण पाहिलं तर दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या शेवटचे दोन्ही चेंडू टाकण्याकरता कुठला गोलंदाज वापरला जाईल. जितेश शेलका बॉलिंग करण्यासाठी आलेत. 66 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. 10 मध्ये 34, 10 मध्ये 16. संदेश पुन्हा एकदा युवा टॅलेंट रोशन जाधव. हा वाईड बॉल. अजून एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. कधी संपेल एकदाच हे शेवटचं षटक असं आम्हाला देखील आता मात्र भीती वाटायला लागली आहे. रोशननं देखील खूप वेगळी गोलंदाजी केली आहे, परंतु यावेळेस रोशन नाही तर मग जितेशच्या विरोधामध्ये हा येतो षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 73. 40 धावसंख्येवरती खेळतोय राकेश. यावेळेस अजून एक षटकार. आणि जिथंच या षटकाचा उल्लेख केला तर या षटकामध्ये तब्बल 45 रन्स आलेत. शेवटचं षटक खूप महागडं पाहायला मिळालं. काहीतरी जादू टोना केला गेला
या ओव्हरमध्ये आणि जवळजवळ 45 धावा. मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 2 धावा आल्या होत्या, परंतु जे कमावलं होतं ते संपूर्ण गमावलं असंच म्हणायला लागेल. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो, चला आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. चला टॉस संपन्न केला जाईल. रुफिश थालकर यांच्याशी उपस्थित टॉस आपण संपन्न करू. काटाचा कॉल आणि येतो छापा. टॉसचा निकाल लागतो जमला स्पोर्ट कोलान टीमच्या बाजूला. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्लेइंग 11 मध्ये सर्व प्लेयर आहेतच. नाही, किरण माली यांची कमी आहे. फायर बिगर मॅट किरण माली नाहीयेत, म्हणजे त्याची कमतरता निश्चित या ठिकाणी पाहायला मिळेल. एकंदर या ठिकाणी आलेत, ही स्पर्धा तुम्ही पाहिली. या स्पर्धेचं आयोजन नियोजन याबद्दल काय म्हणतील? स्पर्धा खूप छान आहे, रन पण जास्त होतात. आम्ही पण कमीत कमी थांबण्याचा प्रयत्न करू. एक चांगली मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असती. तर यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरचा मॅच. धावा खूप बनतायत या ठिकाणी आणि कधी कधी बनत सुद्धा नाहीयेत. एकंदर या ठिकाणी आलेत, या स्पर्धेबद्दल काय म्हणतील? चांगलं आयोजन आहे, स्पर्धा पण चांगली आहे. एक चांगली चुरशीची मॅच पाहायला मिळेल. हो, नक्की. येस, बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, टॉस बसून न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल जयमल्ला स्पोर्ट खोलांडे टीमच्या बाजूने लागलाय. डिसाइड फील्ड फर्स्ट बॅटिंग करावी लागणार आहे आई भवानी वंगणपाडा या टीमला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू विजय. अगदी आपण बघितलं लक्ष मोठं आहे. अगदी आपण पाहिलं मोठं लक्षाचा पाठलाग मोठा करायचंय. जसं म्हणतायत ना, दुनिया उसी की कदर करती है जो खुद को कीमती बनाता है, उनकी नहीं जो मुसीबत देखकर हार मान जाता है. दरम्यान पाहिलं आपण तर यस, ही ताकद आहे आमची देखील. आम्ही देखील या मॅच मध्ये वार करू शकतोय आणि पलट वार करू शकतोय. षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका खेचला गेलाय. बॅटर आपण पाहिला तर रोहिदास, परंतु आपण पाहिला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू मात्र टॉपेस झाला. विकेट किपर राकेश ठाकरे चुकी नाही करत तिकडे आणि एक चांगला कॅच पकडला गेलाय. रोहित दासच्या खेळीला मात्र समाप्त मात्र केला जाते. आगाज केला होता परंतु अंजाम देऊ शकला नाहीये आणि पहिला मोठा धक्का गावदेवी शास्त्रीकर पाडा संघाला मैदानाच्या मध्ये लागतोय. चुलीत फाट्यालो न लोट ग सविता, चुलीत फाट्यालो. थँक्यू डीजे. 80 धावांचं टार्गेट बिग चेस आहे, बिग टोटल आहे आणि ते पूर्ण करायचं आहे तर मोठी सुरुवात करावी लागेल. जसं म्हटलं जाते ना,
कि जिनके इरादे फौलादे होते हैं वो राह के पत्थर को भी मोम बना देते हैं। जिनको यकीन हो खुद को अपने आप पर तो वो किस्मत को भी खुद ही बदल सकते हैं। डेफिनेटली आपण पाहिलं विश्वास असायला हवा आणि तो दर्शवावा लागेल। बॅटर आलेत भावेश शेळका, मात्र वेगवान चेंडूच्या समोर जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नाहीये। अगदी आपण पाहिलं तर मग निर्धाव चेंडू येतोय। 7 धावसंख्येवर 1 गडी गमावलाय, चेंडू फेकून झाले 4। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक पाहतोय। एक गावदेवी शास्त्रीकर पाडा संघ भरपूर चांगला संघ आहे, परंतु थोडा क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडा खराब पाहायला मिळाला आणि त्याचा बेनिफिट मात्र मग फायदा चांगला उचलला। समोर या वेळेला टक्कन उडवलाय, गुड साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका, दे धडक ठोकलाय, सिक्सर कडक, 6 धावा। जमलांचे दारूचा घोट दे ग सविता, जमलांचे दारूचा घोट चुलीत फाट्या थँक्यू डीजे। जसं म्हणतात नाही की पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी तू जोकात, आज कळू दे त्या आकाशाला तुझी खरी ती औकात। आणि नक्कीच दाखवून दिले, कारण की माझ्याकडे कसा खेळ आहे भावेश ची ओळख आहे, कारण की या मॅच मध्ये आहोत ना आम्ही, या स्पर्धेमध्ये आलोत ना तर नुसतेच नाही आलोत, कशासाठी आलोय तर आमच्याकडे देखील तितकं ते चांगलं क्वालिटी क्रिकेट आहे आणि ते आम्ही इथे दर्शवण्याचा प्रयत्न करतोय। सध्या तरी आपण पाहिली आहे ना, मग षटकार भावेशने टोकला, 5 चेंडू आणखीन 1 चेंडू। मग बघा जी सरासरी आहे ना तुम्हाला प्रति ओव्हर मध्ये 20 ची, या चेंडूवर देखील एक चांगला मॅक्झिमाइज जर चेंडूला गेलं नाही तर मग तुम्हाला सरासरीच्या जवळ येण्याची संधी मिळेल। बघा प्रति ओव्हर मध्ये 20, मग या चेंडूवर एक आला फटका तर मग 19 होतात, हरकत नाही, एक कमी पडेल, परंतु तुम्ही सरासरीच्या बरोबरीने जाऊ शकताय आणि त्याच्यासाठी भावेशला मात्र इथून प्रयत्न चालू ठेवावे लागतील। हो, खाली राहणारा चेंडू अगदी आपण पाहिला तर रुपेश दांडेकरचं कमबॅक पाहायला मिळालं, षटक पूर्ण होताना पाहायला मिळते। पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलकावर 80 धावांचा पाठलाग करत असताना पूर्ण होतात। 1 गड्याच्या मोगवत्यात आपण पाहिल्या तर 13 धावा, म्हणजेच काय तर जिथे सरासरी मात्र प्राप्त झाली नाहीये, परंतु असं नाही की 1 ओव्हरचा खेळ संपला म्हणून विरोधी संघ हरला, असं नाहीये। क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही। काय घडेल दुसऱ्या ओव्हर मध्ये पाहूया, जाऊया डीजेकडे। थँक्यू डीजे। अगदी आपण पाहिलं तर मग आता 18 चेंडू आणि धाव्यांची गरज आपण पाहिली आहे ना, जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते अगदी 67। साठी हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर, गॅप आहे, फिल्डर नाहीये तिथे। चेंडू अगदी आपण पाहिला बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रस्थान करत असताना गॅप मधून निघून चाललाय, अगदी सीमा रेखा पार, आणि पाहायला मिळतोय चांगला फटका। जय हनुमान चषकातील दमदार दर्जेदार हा आलाय चौकार। सुपला शॉट, योगनचा डावा आहे का सुपला? थँक्यू डीजे अमर कोहली। चांगले गीत, चांगली म्युझिक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात मॅन फ्रॉम टेंबिवली। आगरी कोळी समाजातून आपण बघितला तर बिग बॉस विनर देखील आहेत, ते एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतोय। नागपूरला जाऊन क्रॅकिंग शॉट मात्र आपण पाहिले, इथे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अगदी आपण पाहिलं ना तर मग एकदा मिळेल। जसं म्हणतात ना की आशा सोडायची नसते, निराश व्हायचं नसतं, अमृत मिळालं नाही म्हणून कधी विष प्यायचं नसतं। बघा क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला आहे ना अगदी अशा मुवमेंट येतात, परंतु त्या मुवमेंटला तुम्ही समोर जाताना खचून जायचं नसतं असं देखील म्हटलं जात आहे। परंतु या मॅचला आपण पाहिलं तर पकडायचं असेल तर मग वेळेच्या आधी चांगली बॅटिंग करावी लागेल। राकेश ठाकरे यांची बॅटिंग दमदार पाहायला मिळाली, बॉलिंग देखील आपण पाहिलं तर सध्या तरी किफायती करत असताना पाहायला मिळत आहेत। ऋतेशच्या बॅटमधून 6 धावा आल्यात, भावेशच्या बॅटमधून 6 धावा आल्यात, एकूण संघाचं टोटल 18, 65 धावा येणारे आपण पाहिलं 15 चेंडू मध्ये। प्रत्येक एक बॉल मात्र आता बाउंड्रीच्या बाहेर डिलिव्हर करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला।
टायमिंग बॅटचे लिडिंग एज पाहतोय. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. पाठलाग 1 2 3 चेंडू पाठलाग करतायत, परंतु रेस मोठी होते आणि त्या रेस मध्ये मात्र विजय होते चेंडूचा आणि अंतिमच्या टप्प्यावर मिळतील 4 धावा. थँक्यू डीजे. जसं म्हणतात ना की लक्ष दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, मनातला विचार मुळीच मोडू नका. पावलं पावली येतील कठीण प्रसंग. आता क्रिकेटच्या पटलावर शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही हार मात्र मुळीच मानू नका, कारण की अगदी आपण पहिले जिद्दीने प्रत्येक एक बॉलला समोर जा, कारण की त्या बॉलने मात्र तुम्हाला एक संधी प्राप्त करून दिली जाईल. थोडासा धीमा टाकला गेला होता. अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू होता आणि तिथे आपण बघितलं तर थोडासा मग लवकर अर्ली खेळले. जो शॉट सिलेक्शन आपण पाहिलं व्यवस्थित झालं नाहीये आणि एक डॉट चेंडू पाहायला मिळते. 58 धावींची गरज येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. 58 धावा. यस डेफिनेटली आपण बघितलं की एक चेंडू आहे, कारण की इथून आपण बघितलं तर मग या षटकामध्ये समोरच्या दिशेने फटका मात्र पकडला जातोय. भावेची खेळी समाप्त केली जाते. अगदी आपण पाहिले प्रयत्न त्यांनी केलेत, परंतु इथे कॅच पकडला जातोय. सफलता मिळेल राकेशला. विथ द बॅट विथ द बॉल आपण पाहिलं तर सुंदर परफॉर्मन्स राकेशचा मिळालाय. मॅच फसली आहे, कारण की येणारे आता पहिले 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आपण पाहिली आहे ना तर आहे तब्बल 58 धाव्यांची. तर चला ऐकूया डीजे यांना, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि VTSCA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहतोय दमदार आयोजन, दमदार अशी स्पर्धा, शानदार हे असं मैदान आहे. जय हनुमान चषक पायगाव 2025 आपण पाहतोय. जय हनुमान पायगाव पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, ह्याची देही ह्याचा डोळा आणि वैविध्यमान हा क्रिकेटचा भव्य दिवस सोहळा. आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. अगदी 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. एकीकडे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ते म्हणजेच युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी या संघाचे राकेश ठाकरेची एक फिनिशिंग कामगिरी, जबरदस्त भन्नाट फॉर्म पाहायला मिळाला आणि त्यांच्या जोरावर पाहिले 79 धावा त्याने मात्र फलकावर लगावले आणि 80 धावांचं लक्ष गादवी शास्त्रीकर पाडा संघाच्या समोर उभं केलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या तरी परिस्थिती आपण पाहिली आहे तर बिकट झाली आहे, परंतु आपण बघितलं तर मॅच संपलेली नाहीये, कारण की 12 चेंडू आणि 58 धावा अगदी आपण पाहिलं तर हे जिंकण्यासाठी हवा आहेत. असं म्हटलं जाते ना की बुझी समा जल सकते हैं, तूफान से कष्ट यूं ही निकल सकते हैं. होके मायूस न यू तू बदल अपने इरादे, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत यहाँ से अभी भी बदल सकती है. डेफिनेटली ही किस्मत बदलण्याची प्रयत्न करावे लागतील. पुढचा चेंडू आणि आपल्या गोलंदाजीमध्ये पहिलाच चेंडू असेल. गोलंदाज संदेश दांडेकरच्या माध्यमातून लेफ्टी बॉलर आपण पाहिला. बघा एक संघ आपण पाहिला चिंचोटीचा यंग मराठा, त्याने 2 सामने जिंकले गेले आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय. सकाळच्या सत्रामध्ये श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा संघाने 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि म्हणजेच हे सत्र असेल जे शेवट आणि या सत्रातून देखील एक संघ मिळेल. बॅटची कडा पाहिला पण तर आज दिवस राकेश ठाकरेचा आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र चिपकला गेलाय. विकेट मिळेल गोलंदाजाला संदेशला आणि धक्का मात्र गावदेवी शास्त्रीकर पाडा टीमला. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही
तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. बघा ना, जसा पावसाला गेला ना की मग जे खेळाडू आतुर असतात ना, नेहमीच ते म्हणत असतात, पावसाला गेला ना की ना खाण्यासाठी ना पिण्यासाठी जीव तडफडतो तो फक्त आणि फक्त टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी. कारण की टेनिस क्रिकेटची वेळ, टेनिस क्रिकेटची ओढ जी मात्र प्रत्येक खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये घेऊन येते. हो, स्लोअर बाउन्सरचा वापर केला जातोय. आदेश शेखा नवीन फलंदाज, त्यांनी सांगितले ओके, इज ओके. पण ज्याप्रमाणे आपण बघितलं इथे तर बाउन्सरचा वापर केला होता आणि त्या बाउन्सरने तर काय झालंय, थोडस दुखापत होण्याची दाट शक्यता होती, परंतु ते झालं नाहीये. अगदी म्हणजे त्यांनी सांगितलं की येस, ऑल इज वेल, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि जवळजवळ अशा दुखापत गंभीर होण्याची शक्यता देखील असते. अपील केली आता आणि अपील पकडली आहे. आदेश देखील बाद होतील आणि महत्वपूर्ण आणखीन एक धक्का गावदेवी शास्त्रीकर पाडा टीमला मैदानाच्या मध्ये. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. न्यू बॅटर रोशन आले. लॉर फुलटॉस होता, फुटवर्कचा अभाव मात्र दिसून आलाय पूर्णपणे. निर्धाव चेंडू येत असताना वन साइडली मुकाबला आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, एका साईडला जर आपण बघितलं ना तर मग एक चांगला संघ चांगला परफॉर्मन्स दिला, परंतु त्याच्या अपोजिटला अपेक्षा होती कारण की बॅटिंग लाईनअप चांगली आहे त्या संघाकडे. परंतु ऋतेश सारखा खेळाडू देखील आहे, परंतु नॉन स्ट्राईक एनकडे त्याला आपण पाहतोय त्याच्याकडे ॲबिलिटी आहे. त्याला जास्त आपण बघितलं तर स्ट्राईक मात्र आहे ना मिळाली नाही आहे. कारण की सुरुवातीपासून जर त्याच्याकडून जास्त अपेक्षा होती, कारण की त्याची बॅट नेहमी जेव्हा चालती आहे ना तर मग मोठं योगदान आणि मग मोठी कामगिरी गावदेवी शास्त्रीकर पाडा हा टीम करत देखील असतो. परंतु सुरुवात तशी अपेक्षित झाली नाही आहे, त्यामुळेच थोडंसं आपण बघितलं तर मार्जिन ऑफ एरर आपण पाहिलं तर भरपूर प्रभाव पडला गेला. 6 चेंडू आणि 57 धावा जिंकण्यासाठी. बघा, चांगली गोलंदाजी संदेश दांडेकरच्या माध्यमातून 2 विकेट आणि फक्त 1 धाव, किफायती गोलंदाजी, 57 धावा, एक टार्गेट नामुमकिन आहे. परंतु ऋतेशचा फॉर्म लगेच आपण बघितला ना तर दर्शवण्याची संधी आहे. बॉलिंग ट्रॅकवर आलेला कृष्णा जोगारी नावाचा गोलंदाज, चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे पण पाहू शकतो चांगली लाईन लेंथ आणि चांगलं नियंत्रण गोलंदाजीमध्ये आहे. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, ताकद जास्त, परंतु गती गोलंदाजाकडे चांगली होती, दिशा खराब, त्याचाच परिणाम वाईट. भरपूर आणि भरपूर आपण पाहिलं तर सहकार्य प्रत्येक पाहुण्याने या स्पर्धेला दिलंय. समोरच्या दिशेने ताकद होती फटकामध्ये, अगदी आपण पाहिलं तर ती कन्वर्ट करता आली नाहीये व्यवस्थित आणि त्याचा परिणाम पाहिला पण तर झेल कलेक्ट केलाय. ऋतेश देखील झालाय बाद आणि औपचारिकता राहिली आता ते पूर्ण करावी लागते आई गावदेवी शास्त्रीकर पाडा या टीमला या मॅच मध्ये. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर मग सागर जाधव मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं या वेळेला ISPL चा फॉर्मॅट बघितला तर मागील 2 फॉर्मॅट मध्ये नक्कीच भरपूर यश ISPL
हे प्राप्त केले आणि या फॉर्मॅट मध्ये तर आपण बघितलं ऍज अ विनरला एक 4 व्हीलर मात्र आणि ती देखील आकर्षित या सीझन मध्ये येताना पाहायला मिळेल. सीझन 3 मध्ये 1 2 3 एक फुल 3 माली, परंतु हात आले नाहीत खाली, झेल मिळाली, विकेट डाऊन. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर ना काय होते आता सध्या तरी ना वन साइडले मुकाबला आणि ते प्रेक्षकांना आवडत नसतो, कारण की प्रेक्षक अपेक्षित असतात एक चमचमीत आणि रोमहर्षक असं क्रिकेट, तर ते अपेक्षित होतं. परंतु फर्स्ट पहिला पण तर धावा त्या भरपूर आल्या इथे आपण पाहिला तर मग चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, 4 धावा मात्र मिळत आहेत बाईच्या स्वरूपात. जितेश पाहतोय आपण 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा जितेश यांना आता स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे की मी यंगस्टर आहे तर माझ्याकडे चांगलं क्रिकेट खेळू शकतोय हे दाखवू शकतोय जितेश. बघा प्रयत्न चांगले आहेत. बघा चांगल्या पद्धतीने मी म्हणेन ह्या खेळाडूला ना पुढे आणण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की टांग्स दिसतो या खेळाडूचा, या खेळाडूकडे ती ॲबिलिटी आहे आणि आताच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये हा चांगला खेळाडू बनेल, डेफिनेटली 100% बनेल. नक्कीच आपण बघितलं, कारण की जे शॉर्ट सिलेक्शन मात्र आपण ती खेळण्याची पद्धत पाहिली एक टॅलेंटेड क्रिकेटपटूमध्ये असतात, परंतु इथे चेंडू मात्र कनेक्शन झाले नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये दिस इज अ गुड क्रिकेटर, मात्र येणाऱ्या काळामध्ये चांगला क्रिकेटर बनेल हेच नक्कीच अपेक्षा असेल. आणि सध्या तरी आपण बघितलं तर स्कोर बोर्डावर पाहिलं ना तर मोठा विजय प्राप्त केलाय. 51 धावांनी मात्र आपण बघितला तर हा विजय प्राप्त केलाय. आज 79 धावांचा आपण पहिला डोंगर पाहिला गेला. जवळजवळ पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिल्या होत्या ना 110 धावा फलकावर लगावल्या होत्या. आज आपण बघितला तर 79 धावा फलकावर लगावल्या गेल्या आहेत. भरपूर असे रेकॉर्ड्स आहेत. सामनावीराचा पुरस्कार आपण पाहिला तर 12 चेंडूंनी 46 धावा, नॉट आउट. येस डेफिनेटली, कारण की आपण स्कोर बोर्डवर नक्कीच लक्ष ठेवून मात्र सांगू इच्छितो मॅन ऑफ द मॅच राकेश ठाकरे. बड़े मंच पे बड़ा वाला पंच, ये पंच क्यों लगाते हैं क्योंकि ये है सरपंच.